तर आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या घरी बैलपोळ्याची सुरुवात अशीच होती। सगळ्यात पहिले बैलांना पूजायचं, मग नंतर त्यांची आंघोळ वगैरे घालायची, नंतर त्यांना सजवायचं। तर आमच्या घरी पण असंच, आता सगळ्यात पहिले बैलांची पूजा वगैरे करायची, आता नंतर त्यांना धुवून काढायचं मस्तपैकी। आणि मी ना बैल पण धुवून काढले होते आणि ते कोरडे पण झालते। मग नंतर मला गावामध्ये जायचं होतं, कारण घरी नारळ आणायचे होते आणि बैलांच्या नावाने ना एक नारळ फोडायचं होतं हनुमान मंदिरामध्ये। म्हणलं चला आता मित्राच्या दुकानावर, मित्राकडून नारळ घेतला आणि डायरेक्ट गेलो हनुमान मंदिरापाशी। तिथे गेलो, नारळ वगैरे फोडलं बरं का, दर्शन वगैरे घेतलं। म्हणलं चला आता घरी, कारण घरी पण न्यायचे 2 नारळ। मग तिथे मित्राच्या दुकानावर गेलो, तिथून डबल 2 नारळ घेतले। नारळ घेऊन घरी आलो। मग घरी आल्यानंतर ना मला बैलांच्या शिंगाला कलर द्यायचा, त्याच्यामुळे ना पॉलिश पेपर आधी त्यांचे शिंग मस्तपैकी घसून घेतले, एकदम चोपडे झालते शिंग। म्हणलं आता चला कलर वगैरे देऊ, आणि आपण ना एवढा साधा आणलेला आहे यावेळेस, आणि हा कलर आणलेला आहे। म्हणलं चला आता कलर वगैरे देऊ। कलर देत होतो, मला वाटलं बैल काही कलर देऊन यायला नाही, कारण मी एकटाच होतो कलर देण्यासाठी। पण मस्तपैकी बैल एकदम भारी उभे राहिले होते। शिंगाला कलर देणं झाल्यानंतर 1-1.5 घंटा कलर सुकू दिला भाऊ। त्याच्यानंतर म्हणलं चला त्यांना घागरमाळ वगैरे घालून घेऊ। बैलाला ना घागरमाळ घातली होती आणि डोक्याला माठोक्या पण बांधले होते। माझ्या हातामध्ये ना कावड्याची मोरकी भाई 1 किंवा 2 आहे ना 5,000ला ते डायरेक्ट, तसे माझ्या आजोबांनीच घेऊन ठेवलेले, तसं आम्हाला काही घ्यायची गरज नाही। पण या बैलाला ते छोटे पडते, आणि ना यावेळेस बैल मस्त सजवले होते भाऊ। म्हणलं चला आता त्यांची पूजा वगैरे करू, घरासमोर आणली मस्तपैकी पूजा वगैरे केली भाऊ त्यांच्यावाली। आणि ना आज बैलांचा दिवस होता, त्याच्यामुळे त्यांना ना खाण्यासाठी भरपूर काय होतं, पुरणाची पोळी, भजन, कुरडाई, काय विशेष नाही लगी तुम्हाला काय सांगू। आणि ना बैलांची पूजा झाल्यानंतर ना त्यांना बांधून टाकू म्हटलं, आणि जात होतो आणि आपल्या शिरूला बांधलेलं राहतं, त्याच्यापासून बैल नेत होतं। त्याला वाटलं नवीन कोण आलं भाऊ, त्याच्यापाशी बैल नेला, तेव्हा ते शांत बसलं भाऊ। नंतर आहे ना मग आपलं सगळं काम आवरले ते शेतामधली। म्हणलं चला आता गावामध्ये पोळा वगैरे बघू। गावामध्ये आलो, मित्र इतके भारी भारी बैल सजवले ते काय सांगू तुम्हाला, जिकडे पहा तिकडे नुसतं बैलच दिसत होते भाऊ। आणि ना इकडे गावामध्ये आलो होतो, मित्र आणि ऋषी भाऊ इतके नाचत होते, त्यांचा घरचा साज भाऊ, त्याच्यामुळे ते एकदम एन्जॉय करत होते मस्तपैकी। आणि मधुर शेटनं सैन एक बैल धरलेला होता भाऊ, ते दोघं मस्त एन्जॉय करत होते। बैल तर शांत उभं राहत होता, पण बैल शांत उभं राहिला घे त्याच्या काड्या करायचे, तो बैल वापस ऍडवणी करायला लागायचा भाऊ। मग नंतर म्हटलं चला आता घरी येत होतो, अमित भाऊ भेटलो भाऊ। अमित भाऊचा बॅकर विषय चालू होता, काय सांगू तुम्हाला, एकदम एन्जॉय करत होते भाऊ पोरं। आणि मित्रांनो माझे मित्र म्हणे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी चापाण्याला पाडवाय म्हणे। तर मित्रांनो तुम्ही जर चापाण्याच्या जवळपासच्या असाल तर या पाडवा बघायला। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।